नमस्कार मंडळी, गोकुळाष्टमी निमित्त गोविंद लाडू कसे करायचे ते बघू। कमी साहित्यात आणि असे मौसूद लाडू तयार होतात। खारीक, 1 वाटी गूळ, 1 वाटी खोबरं, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे, 10-12 बदाम आणि 10-12 काजू, 4 इलायची आणि जायफळ। आता ही जाड बुडाची कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे। आता शेंगदाणे टाकून खरपूस भाजून घेऊ। मंद गॅसवर चांगले डाग पडेपर्यंत खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, काढून घेऊ। शेंगदाणे काढून घेतलेत, पोहे टाकून चांगले कडक होईपर्यंत भाजून घेऊ। पोह्यांचा कलर बदलायला लागला आहे आणि छान कुरकुरीत झालेत, काढून घेऊ। आता खारीक भाजून घेऊ। खारीक मऊ पडलेले असते, कमी गॅसवर छान कडक करून घ्यायची। खारीक भाजून झालेले आता काढून घेऊ। काजू आणि बदाम हलकं भाजून घेऊ। सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घेऊ। कमी गॅसवर गोल्डन कलर येईपर्यंत भाजू। आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। गॅस बंद करून हे सगळं साहित्य गार करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घेऊ आणि जायफळ आणि वेलदोडे आणि रवा असं वाटून घेऊ। पोहे बारीक करून झालेत, काढून घेऊ। खारीक बारीक करून घेऊ। खारीक काढून घेऊ। काजू बदाम आणि शेंगदाणे एकत्र करून बारीक करून घेऊ। शेंगदाणे टाकू। खोबरं थोडंसं हाताने असं चुरून बारीक करून टाकू। गूळ 1 वाटी गूळ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। हे मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतले। आता थोडंसं तूप टाकू आणि मिक्स करून लाडू वळून घेऊ। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार लाडू वळून घ्यायचे। बघा, हा लाडू तयार झाला आहे।